व्हिडिओ काय करू नका, मी काय चांगलं बोलणार नाही. मी या ठिकाणी समारोप करायला आणि मी सुद्धा 2च मिनिटं बोलणार आहे. घडी लावा. 3 वाजलेले आहे. 3 वाजून 2 मिनिटानं मी थांबवतो. महाकारुणी कथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व विश्वनाथ विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला, यांच्या प्रतिमांना देवाला अभिवादन करतो. जे महामानव या ठिकाणी सजलेले आहेत, ते आधी झिजलेले आहेत आणि ज्यांनी आम्हाला सजवलेलं आहे, अशा सर्वच महामानवांना सुद्धा मानाचा मुजरा करतो. आणि अधिकचा वेळ लागू नये म्हणून या ठिकाणावर जी नावं घ्यायला पाहिजे ती या ठिकाणी मी घेऊ शकणार नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. अगोदरच मातोश्री भागाबाई डोंगरे, आमचे दीपक सपकाळे, शरदचंद्र हयात नरगळकर, विठ्ठलकाका जोंधळे यांच्या स्मृतीला आपण अभिवादन करतो. आजच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर कमलाकर चव्हाण सर, आजचं साहित्य संमेलनच आहे. आजच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कमलाकर चव्हाण सर, आजच्या साहित्य संमेलनाचे उद्घाटक आमच्या भगिनी, आमच्या बहिणाबाई चौधरी आहेत, सिद्धूताई, या ठिकाणी उपस्थित असलेले समाजसेवक शिवप्रसादजी राठी, मी मराठवाडा अध्यक्ष आणि आमचे मराठवाडा उपाध्यक्ष आमच्या संगत बसविले, आमचे शंकर कदम, मातोश्री बागाबाई पक्षाचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य ए जाधव सर, डोंगरे सरांना आपण ओळखतच, त्यांचं नाव घ्यायची गरज नाही, साधारण व्हिडिओ करत आहेत. आणि या ठिकाणावर उपस्थित सर्व ज्यांना पुरस्कार मिळालेले आहेत, असे आमचे सर्व आमचे आदर्श, आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक, पत्रकार बांधव, आपण सर्वजण गेल्या 2-3 तासापासून या ठिकाणी बसलेले आहात. गझलकार, कवयित्री, कवी, ह्याहून त्याहून सगळेच आपणा सर्वांना जय भीम, जय संविधान, नमस्कार, सत श्री अकाल. अकाल काही पडणार नाही, जेवायला आहे आपल्याला. एवढं नितांत प्रेम आहे. आता ढोगरे सर मला हळू बोला, हळू बोला. कार्यक्रम सुरू असताना हळू बोला कसं काय एवढं मला वाटलं. मला आता बोली भाषेतच बोलावलं कदम सर. पहिलं जनसंवाद साहित्य संमेलन गुणाला होऊ लागलं आणि माणसं तर नव्हतेच ऐकायला, मी बघायला. त्यावेळेला लाईट गेली आणि कदम सर त्या ठिकाणी होते. थोडस मला लाजलेलं वाटलं आणि म्हणून त्यांची जी बोलीभाषा आहे ती बोलीभाषा आपल्यामध्ये सातत्यानं अंगभूत व्हावी असा मी सातत्यानं प्रयत्न करतो. म्हणून त्याच साहित्य संमेलनामध्ये खासदार उद्घाटक असलेले खासदार प्रताप पाटील चिखलीकर साहेबांनी सरळ प्रश्न विचारला की गुरुजी, मी या शब्दाचं ग्रामीण बोलीभाषेतला शब्द काय, मी असलो पाहिजे, माझं नाव असलं पाहिजे. डोंगरे सर माझ्या हळू बोला, हे याच्यासाठी बोलत असते कारण आमची जीभ एवढी विषारी आहे की आम्हाला काही गोड बोलायचे ना. लोक म्हणतात तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. काय गोड बोला एक दिवस, कारण ज्याची जीभच विषारी आहे तो काय गोड बोलणार आहे. आणि जीभ छाटली तरी त्या जिभेला विषारी फांद्या येतात. त्याच्यामुळे आम्ही काही गोड बोलू शकत नाही. म्हणून सिंधुताईंनी जे हा मुद्दा उपस्थित केला की या ठिकाणावर बोलत असताना ते असं म्हणाले की आम्हाला ज्या प्रतिमांच्या विरोधात बोलायचं आहे. समजा एखाद्या अन्याय होत असेल आणि अत्याचार होत आपल्या विरोधात बोलावंच लागेल. परंतु कोण काय करतो, कोण काय खातो, कोण काय पितो, कोण काय नेसतो, कोण काय बोलतो, हे सगळं बघत न बसता मधली जी वाट आहे, जी ती प्रेमाची वाट आहे, जी सामंजस्याची वाट आहे, लोकांना समजून घेण्याची वाट आहे, अंतःकरणातून पुढे जाण्याची वाट आहे, प्रेमाची वाट आहे, करुणेची वाट आहे. आणि ही वाट आम्ही काढलेली आहे लोकसंवादनी. आणि या लोकसंवादचं पिल्लू जनसंवाद आहे. त्याचे पण 4-5 संमेलन झालेली आहे. म्हणून हे ज्याच्या हातात थतर आता केलेले आहेत. किती वर्षापासून काम त्यांचं सुरू आहे. 21 साहित्य संमेलन घेणं जोक नाही. आम्ही त्यांच्या माघारी पण बोलतो, त्यांच्या काही समोर बोलायची गरज नाही. आमचे पितृतुल्य पितामह आहेत.
आणि म्हणून त्यांचाच आदर्श घेऊन त्यांच्याच चरणावर उमटलेल्या पावलावर पाय ठेवून हे साहित्य संमेलन साहित्याची चळवळ सुरू आहे. आणि ही सातत्यानं सुरू आहे. माईवर कोणाचं प्रेम नाही ना, काय डोंगरे गुरुजीचं माईवर प्रेम होतं का, तुमच्या माईवर प्रेम नाही का? परंतु या भूमिका समोर समाजापर्यंत आल्या पाहिजेत आणि म्हणून त्यांच्या जवळचे त्यांच्यावर प्रेम करणारी लोक या ठिकाणी जमा झालेली आहेत आणि त्यांच्या एका शब्दावर ही सगळी माणसं जमा होत असतात. आणि हे जे प्रेम आहे, हे जे हा जो जिव्हाळा आहे, त्यांच्या सेवानिवृत्तीच्या वेळेस तो जो पुस्तक ते आम्ही काढलं, त्याचं नाव ओलावा ठेवलं. ओलावा याच्यासाठी की हा ओलावा सातत्यानं हा माणूस निर्माण करत असतो. तो कधीही झिरकू देत नाही, कधीच वाळू देत नाही, वाळून जाऊ देत नाही. अशा प्रकारचं त्यांचं ते व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून त्यांच्या आईच्या, त्यांची आई म्हणजे काय, आमची आईच आहे. त्यांची मातोश्री म्हणजे आमची सुद्धा मातोश्रीच आहे. आणि या ठिकाणावर मी असं अभिवचन मी तुम्हाला देतो की जसं अभिव्यक्त व्हा धुतराज सर म्हणाले सुदर्शन करत असताना, मी अभिव्यक्त काय होत नाही, डायरेक्ट मी वचन देतो. सर, तुमच्या पायात जीव असेपर्यंत, पायात पाय काय म्हणतो आपण त्याला, हे असेपर्यंत आणि डोकं शाबूत असेपर्यंत, चालूपर्यंत तुम्हाला जर काही तर्कना गेलं तोपर्यंत तिथपर्यंत तुम्ही जेवढे आईचे आहे, जे आईची स्मृती पुरस्कार देत आहात त्याच्यासोबत मी आहे, मी राहणार आहे तुझ्यासोबत आणि तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. स्वस्थ बसला तो संपला, अशी एक माझी धारणा आहे. आणि ज्या दीपकनी हे सगळं उभं केलं, अक्षरोदय साहित्य मंडळ उभं केलं, अक्षरोदयचे वेगवेगळे नियम तयार केले आणि अक्षरोदयचाच हा नियम आहे, दीपकचाच हा नियम आहे की कोणत्याही आमच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष हा साहित्य मंडळाचा पदाधिकारी असावा. तो बारकुसा असला काय मोठा असला, कोणताच भेदभाव नाही, बिना भेदभावाचा हे साहित्य मंडळ निर्माण करणारा, एवढ्या कमी वयात गेलेला आम्हाला सोडून हा माणूस, त्या डोक्यामध्ये काय मी आगाव बोललं, असं गर्दा करू बोलत, आक्रमक बोलत, आता गर्दा करू हे कमी म्हणजे आमचे सगळे गर्दा करून बोलले. म्हणजे गर्दा करून बोलायचं, आम्हाला आवाज चढवून बोलायचं जे काही हे आहे. आणि इतकं विद्वत्ता प्रचूर असं कमलाकर चव्हाण सरांनी इथं बोलले, हे जे आपण अध्यक्ष त्यांना असं म्हणालो, ते पुढच्या नियोजनामध्ये बैठकीमध्ये सगळ्या गोष्टी होतील. परंतु दीपक या सगळ्याचा जो वाटसरू आमचा आणि त्याच्या पाठीमागे आम्ही जात होतो, त्या सगळ्या माझ्यातल्या आक्रमकतेला, माझ्यातल्या कलेला, माझ्यातल्या गायनाला, माझ्याकडे जे काही आहे वाईट, चांगलं वाईट, या सगळ्यांना स्थान देऊन त्यांना प्रभावित करण्याची ताकद या छोट्याशा, सगळ्यापेक्षा लहान या दीपकमध्ये होती आणि सगळ्यांना बांधून ठेवण्याची ताकद सुद्धा त्याच्यामध्ये होती. दुर्दैवानं, काळाघातानं तो आमच्यातून निघून गेला. परंतु त्याने जे सगळं ठेवलेलं आहे, हे सगळं करून ठेवलेलं आहे, त्याचंच फक्त आम्ही पुढे अनुकरण करत आहोत, त्याला पुढे नेत आहोत. आमच्या मनाचं कुठलंही काही या ठिकाणी केलेलं नाही. या ठिकाणावर अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि या सर्व मान्यवरांना जे त्यांनी पुरस्कार प्राप्त आहेत शुभेच्छा देतो. त्यांनी आणखी त्यांना पुरस्कार मिळावेत अशा पण शुभेच्छा देतो. या ठिकाणी पंडित मामा होते, सगळेच राहता आलेले आहेत. पंडित मामा हे अशोक कुबडे यांची मुलाखत घेणार आहेत आणि त्यांच्या प्रकाशात डांगे सहित आहेत. आणि आम्ही सरांना सांगितलेलं आहे पंडित मामाला की अशोक कुबडेची बोबडी वळली पाहिजे. दत्त मामा करेपर्यंत त्यांना प्रश्न विचारा, कारण त्यांच्यापासून आता सातपुते सरांनी म्हणाले की मला असे एवढे पुरस्कार मिळाले, 118 पुरस्कार मिळाले. खरं तर त्यांची सुद्धा आम्ही मुलाखत ठेवू, परंतु आमच्यासोबत राहणारा माणूस कवी कट्ट्याची सुरुवात करू, आमच्यासमोर एवढा पुरस्कार घेतो, आम्हाला एक बी मिळाला. असल्या माझाची जर आता मुलाखत घ्यायची असेल तसे सडक म्हणून मुलाखत या ठिकाणी होणार आहे. मित्र गझल मुशायरा सुद्धा आहे आणि कवी संमेलन तर तुम्हाला माहिती त्याच्यासाठीचा सगळा अट्टास आहे. ह्या सगळ्याची पार्श्वभूमी या कार्यक्रमाला आहे आणि म्हणूनच हे साहित्य संमेलन आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो. त्याचे अध्यक्ष आमचे कमलाकर चव्हाण या ठिकाणी जाहीर झालेले आहेत आणि ह्या सगळ्यांच्या एवढ्या आपल्या सगळ्यांच्या प्रेमच म्हणतो मी, प्रत्येक एक एक व्यक्तीमध्ये एक एक गुलाबाचं फुल आहे, ते उमललेलं आहे. आणि म्हणून या सगळ्यांच्या प्रेमात मातोश्री भागाबाई प्रतिष्ठानचा आता वेळ गगनावरच गेले. 10-12 वर्ष झालेले आहेत. मी 5-7 वर्षापासून सोबत आहे. आणखी किती जेवढे वर्ष तुमचे हातपाय हलत गुरुजी, हात हालेपर्यंत सुद्धा मी तुमच्यासोबत राहील एवढी मी ग्वाही देतो. काही बोलायचं मला मी व्हायरट होत असतो बोलता आणि म्हणून तुम्ही हळू बोला, मला काही हळू बोलता येत नाही. तुम्हाला अध्यक्ष केला तरी चालते, कारण हेच मला अध्यक्ष केलेला करा. त्यामुळं आपण कार्यकर्ते आहोत, मंचावर काही बसता येत नाही. आणि मागच्या एका कार्यक्रमामध्ये मी अत्यंत व्हायरल झालो होतो असा, तर ते होऊ नये
अत्यंत डोकं शांत ठेवून सम्यक बुद्धी जो आपण म्हणतो त्याच्या पद्धतीनं आपण बोललं पाहिजे. प्राध्यापक लोकांना ते जमतं, ते नोट्स वगैरे काढतात. आमच्याकडे नोट्स काय नाही, कदाचित काही मुद्दे विसरून जातात आमचे, आणि नंतर मग अरे मी बोलायचं राहून गेलं, ठाण्यात राहिले काही हरकत नाही. अत्यंत चांगला काढून झाला. मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो.